हरे कृष्णा. श्रीमद भागवतम स्कंद चौथा अध्याय 8. अध्यायाचं नाव आहे ध्रुव महाराजांचा गृहत्याग आणि वनगमन. आपले आतापर्यंत किती श्लोक झालेले आहेत? 21 श्लोक झालेले आहेत आणि आज 22वा घेणार आहोत. तर आता सध्या काय चाललेलं आहे की ध्रुव महाराजांचा अपमान त्याच्या सावत्र आईकडून झालाय. त्यामुळे तो दुःखी होऊन आईकडे आलाय. आई सुनीतीने काय दिलेलं आहे, त्याला जाणवून दिलेलं आहे की काय आहे, तुझ्या म्हणजे मी तुझ्या बाबांना काही मी आवडत नाही, त्यामुळे काय आहे आता हे जे सत्य आहे जे ते आपल्याला स्वीकारल्यापासून गत्यंतर नाहीये. त्यामुळे तू आता जसं तुझं सावत्र माता जी सुरुची आहे जिने सांगितलंय की काय कर, तू भगवंतांच्या प्राप्तीसाठी तपस्या कर, तर तसंच तू कर. आणि तसं ती सांगते. आणि नंतर 20व्यामध्ये पण सांगते की जसे तुझे पणजोबांनी हे केलं होतं, त्यांच्यावर भगवंतांची कृपा झाली होती. नंतर ती 21 मध्ये स्वयंभू मनू जे आजोबा आहेत त्यांचं उदाहरण देते की त्यांनी तर खूप यज्ञ केले होते, त्यांना भौतिक सुखही भगवंतांच्या कृपेमुळेच मिळाली. तेच तिला सांगायचे की तुझी अभिलाषा काय आहे, हे राजगद्दी म्हणजे सिंहासन मिळवणं म्हणजे काहीतरी भौतिक लाभ आहे, तर त्यासाठीही तू कोणाला पाहिजे, भगवंतांकडेच शरण जायला पाहिजे. म्हणजे इथे आपण जो श्लोक बघितला होता, अकामो सर्व काम वा, म्हणजे मनुष्याला कोणतीही इच्छा नसो वा सर्व प्रकारच्या इच्छा असो, अगदी मोक्षाची इच्छा असो, तरी त्यांनी काय केलं पाहिजे, तीव्रपणे भक्ती केली पाहिजे. कोणाची? यजेत पुरुषम परम पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांची भक्ती केली पाहिजे. एवढं कालपर्यंत झालं होतं. आता 22वा श्लोक. हे बोलतोय कोण? सुनीतीच बोलते आहे, ध्रुव बाळाला बोलते तिच्या. प्रिय पुत्रा. 22चं भाषांतर आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की आपल्याला हे समजण्यासाठी ते शक्ती देतील. प्रिय पुत्रा, आपल्या भक्तांविषयी अत्यंत कृपाळू असलेल्या भगवंतांचा तू सुद्धा आश्रय घे. जर आपण श्लोक बघितला 22वा, तर त्याची पहिली ओळीचं शेवटचं वाक्य आहे, त्यात दिल्या भृत्यवत्सलम. भृत्यवत्सलम म्हणजे कोण आहेत? हे भगवंत आहेत. कसे आहेत? भृत्य म्हणजे भगवंत आपल्या भक्तांवर काय करतात, अत्यंत कृपा करणारे भगवंत असे आहेत. म्हणून काय इथे पहिल्या ओळीत दिलाय, तमेव वत्स आश्रय. तू काय कर, हे वत्स, हे प्रिय पुत्रा, तू अशा भृत्य वत्सल भगवंतांचा आश्रय घे असं सांगितलंय. भाषांतरात, हे प्रिय पुत्रा, आपल्या भक्तांविषयी अत्यंत कृपाळू असलेल्या भगवंतांचा तू सुद्धा आश्रय घे. तर तू सुद्धा घे म्हणजे कोण घेतात ते सांगितलंय पुढे. जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ इच्छिणारे लोकही भक्तिमय सेवेने भगवंतांच्या चरणकमलांचा सदैव आश्रय घेतात. म्हणजे काय, काहीतरी इच्छा असलेले लोक आहेत, काय जन्म मृत्यूच्या चक्रातनं निघायचे, मोक्षाची इच्छा आहे, ते पण काय करतात, भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेतात. तू काय कर, पुढे ती सांगते, तुझ्या नियत कर्तव्यांचे आचरण करून शुद्ध हो. जी तुझी कर्तव्य आहेत ती तुला केलीच पाहिजे, त्यानुसार वाग, त्याचं आचरण कर आणि तू काय हो, शुद्ध हो. आणि परमपुरुष भगवंतांना आपल्या अंतःकरणात स्थापित कर. काय कर, तू भगवंतांना हृदयात तुझ्या स्थापित कर. अशा रीतीने एक क्षणभरही विचलित न होता नित्य त्यांच्या सेवेत निमग्न राहा. कशा प्रकारे भक्ती की असं कर. जर 22व्या श्लोकाची तिसरी ओळ बघितली तर अनन्य भावे. तू काय कर, नाही अन्य, केवळ काय, भगवान परमपुरुषोत्तम भगवान यांची सेवा कर, विचलित अजिबात होऊ नको. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात, राणी सुनीतीने आपल्या मुलाला सांगितलेली भक्ती योगाची प्रक्रिया म्हणजे भगवत साक्षात्काराचा आदर्श मार्ग आहे. तिने काय दिलाय, सगळी प्रोसेस, सगळी विधी दिली. काय आहे, तू भगवंतांचा आश्रय घे, तुझी कर्तव्य कर आणि अंतःकरणात भगवंतांना स्थापित करून अविचलित मनाने कंटिन्यू सेवेत निमग्न राहा, सदैव मग्न राहा.
तात्पर्यात पुढे आहे, प्रत्येक जण आपल्या विहित व्यावसायिक कर्तव्यांमध्ये निमग्न राहू शकतो. विहित म्हणजे काय, जी करायला लागतातच रोज. मनुष्य म्हणून आपल्याला अशी काही कर्तव्य जी रोज करायला लागतात. आता गृहस्थ आहे तर त्याला कमवायला लागतं किंवा त्याला स्त्री घरात कामं करणं, मुलांचं सांभाळ, मोठ्यांचं हे सगळं हे तिला करावंच लागतं. ही सगळी काय आहे, ती कर्तव्य आहे. त्यात काय आहे, प्रत्येक जण आपल्या विहित व्यावसायिक कर्तव्यामध्ये निमग्न राहू शकतो. म्हणजे ती कामं तर करतच राहू शकतो आणि त्याच वेळी पुरुषोत्तम भगवंतांना स्वतःच्या हृदयात स्थापित करू शकतो. हे सेम आहे. असं नाही की घरची कामं केल्यामुळे भगवंतांचा आश्रय घेता येत नाही, असं नाहीये. काय आहे, गृहस्थाश्रमात हेच शिकवलं जातं. काय, गृहस्थ जीवन जगायचं आणि त्यावेळी आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न करत राहायचं. हेच सांगितलंय की भगवंतांना स्वतःच्या हृदयात आपण स्थापित करू शकतो. हाच उपदेश स्वतः भगवंतांनी देखील भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला दिला. इथे देखील का सांगितलंय भगवंतांनी देखील, कारण इथे सुनीती आपल्या मुलाला उपदेश करते की तू मनात भगवंतांचं स्मरण कर आणि आपली कर्तव्य कर. सेम असाच उपयोग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला देतात. जर भगवद्गीता 8.7 तुम्ही बघितलं तर तिकडे भगवंत म्हणतात, तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. म्हणजे काय, कोणत्याही काळी तू काय कर, माम अनुस्मर, तू माझं स्मरण कर. आणि युद्धचं म्हणजे काय, युद्ध हे तुझं कर्तव्य आहे, ते तर तुला करायचंच आहे. पण त्यावेळी काय कर, तू इथे दिल्या प्रभुपाद म्हणतात, हा हरिबोल, हा माझं स्मरण कर, युद्ध कर पण मला तुझ्या चित्तामध्ये स्थित कर. कृष्ण भावनेमध्ये पूर्णत्व प्राप्त करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक प्रामाणिक व्यक्तीचे हेच ध्येय असावे. आपल्याला हेच जाणून घ्यायचंय. असं नाही की आपली कर्तव्य सोडली नुसतं हरिहरी करत बसला, असं नाही. जर कृष्ण भावनेमध्ये पूर्णत्व प्राप्त करायचं असेल तर काय करायला पाहिजे, आपली कर्तव्य पालन करायची आणि भगवंतांचं नामस्मरण पण सुरू ठेवायचं, हृदयात भगवंतांचं चिंतन पण सुरू ठेवायचं. या संदर्भात राणी सुनीतीने आपल्या मुलाला उपदेश केला की पुरुषोत्तम भगवंत तसे आहेत, आपण पहिल्या ओळीत बघितलं, भृत्यवत्सल म्हणून ओळखले जातात. अर्थात ते आपल्या भक्तांविषयी अत्यंत कृपाळू असतात. ती म्हणते, म्हणजे सुनीती म्हणते, तुझ्या सावत्र मातेने अपमान केल्यामुळे तू रडत माझ्याकडे आलास, पण तुझे भले करण्यात मी समर्थ नाही. तिने स्पष्टपणे सांगितलं, तुझं भलं मी करू शकत नाही. तथापि श्रीकृष्ण आपल्या भक्तांवर इतकी कृपा करतात की जर तू त्यांच्याकडे गेलास तर माझ्यासारख्या लक्षावधी मातांची एकत्रित ममताही त्यांच्या प्रेमळ आणि मधुर व्यवहारांशी किंचित देखील स्पर्धा करू शकणार नाही. म्हणजे भगवान किती दयाळू, किती कृपाळू आहेत हे इथे दिलंय. की काय आहे, ती म्हणते की माझ्याकडे तू आला पण मी काय तुझं भलं करू शकत नाही. पण भगवंत कसे आहेत, इतके कृपाळू आहेत की हजारो लाखो मातांची एकत्र केली ममता, प्रेम मुलांविषयी, तरी ते काय आहे, अगदी कमी आहे. कसं भगवंतांच्या तुलनेत एवढे भगवंत काय आहे, कृपाळू आहेत. त्यामुळे तू काय कर, भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घे. मनुष्याचे दुःख निवारण करण्यात जेव्हा सर्वजणच अपयशी ठरतात तेव्हा श्रीकृष्ण त्याला सहाय्य करतात. काय कोणीच त्याला आश्रय नाही तेव्हा भगवंत नक्कीच आश्रय देतात. सुनीतीने यावरही जोर दिला की भगवंतांना प्राप्त करण्याचा मार्ग सोपा नाही, त्याच्यात भरपूर कष्ट आहेत हे तिने सांगितलं. पण आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये अतिप्रगत असणारे श्रेष्ठ महर्षी सुद्धा त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतात. हा मार्ग जरी कठीण असला भगवत प्राप्तीचा, भगवंतांचा आश्रय घेण्याचा, तरी काय आहे, जे आध्यात्मिक साक्षात्कारात जे खूप प्रगत झालेत ते महर्षी, ते साधू सुद्धा काय करतात, त्याच मार्गावरच चालत राहत प्रयत्न करतात. त्यामुळे ती आपल्या उपदेशांद्वारे हेही सूचित करते की ध्रुव महाराज हे तर केवळ 5 वर्षाचे बालक होते आणि कर्मकांडांच्या मार्गाने स्वतःला शुद्ध करणे त्यांना शक्य नव्हते. इतके छोटे बाळ होते की मोठे मोठे यज्ञ करणं, कर्मकांड करणं हे तर त्या बालकाला काही शक्य नव्हतं. हा,
तथापि भक्तियोगाद्वारे अगदी 5 वर्षापेक्षा लहान असलेले बालक अथवा कोणत्याही वयातील कोणताही मनुष्य शुद्ध होऊ शकतो. काय प्रभुपाद इथे सांगतात, भक्तियोग सगळ्यांसाठी लागू आहे. कोणीही तो करू शकतो. त्याला कसलंच बंधन नाहीये. हेच भक्तियोगाचे विशिष्ट महत्व आहे. म्हणूनच देवतांची उपासना करण्याचा मार्ग किंवा इतर कोणताही मार्ग न स्वीकारता केवळ भगवंतांचाच आश्रय तू घ्यावास असा उपदेश सुनीतीने ध्रुवाला दिला. आणि भगवत आश्रय घेण्याचा परिणाम म्हणजे अखिल पूर्णत्वाची प्राप्ती होय. भगवंतांचा आश्रय घेतला म्हणजे अखिल पूर्णत्व मिळणार. मनुष्याचं जीवनाचं ध्येय काय आहे? भगवंतांना संतुष्ट करणं. तेच काय आहे? अखिल पूर्णत्व आहे. तर ते प्राप्त होईल भगवंतांचा आश्रय घेतल्यावर. ज्या क्षणी मनुष्य परम भगवंतांना आपल्या अंतःकरणात स्थापित करतो त्याच क्षणी म्हणजे त्या क्षणी त्याच्यासाठी सर्व काही सहज सुलभ होते आणि तो पूर्णतः यशस्वी होतो. जेव्हा काय आहे, तो भगवंतांना स्थापित करतो आपल्या हृदयात, तेव्हा त्याला सगळं सोपं होतं. कारण काय आहे, त्याच्या जीवनाचा रथाचे सारथी कोण होतात? मग भगवंत होतात. त्याचे सगळं कार्यभाग भगवंत आपल्या ताब्यात घेतात आणि तो काय होतो, त्याला सहज सुलभ मार्ग होतो आणि तो यशस्वी होतो. 23व्या श्लोकाला निघायचं पुढे की काही शंका आहे? नाही. 23. श्लोक क्रमांक 23. त्याच्यात जर पहिली वेळ बघितली ना या श्लोकाची तर आहे त्याच्यात दिलंय पद्म पलाश लोचनात असं दिलेलं आहे. तर पद्म म्हणजे काय? कमळ. पलाश म्हणजे पाकळी, म्हणजे आपण म्हणतो ना फुलाची पाकळी असते बघा ती. म्हणजे पद्म पलाश म्हणजे काय? कमळाची पाकळी. आणि लोचन म्हणजे डोळा, नेत्र. म्हणजे भगवंतांचं वर्णन इथे केलंय की कमळाच्या पंखुड असते ना, कमळाची पाकळी समान त्यांचे सुंदर डोळे आहेत. तसं ह्याच्यात वर्णन येत आहे. भाषांतर आहे. हे ध्रुव, माझ्याविषयी सांगायचे तर कमळपत्रांसम नेत्र असलेल्या परम भगवंता व्यतिरिक्त तुझे दुःख निवारण करू शकेल असे कोणी मला दिसत नाही. काय म्हणते, माझ्याविषयी सांगायचे तर म्हणजे तुला जर माझं मत जाणून घ्यायचं असेल तर मी तुला हेच सांगते की काय, कमळपत्र म्हणजे कमळांच्या पाकळ्यांसारखे नेत्र असलेल्या परम भगवंता व्यतिरिक्त तुझं हे जे दुःख झालंय ते निवारण म्हणजे ते नष्ट कोणी करू शकेल असा कोणीच मला दिसत नाही. ब्रह्मदेवांसारखे कैक देव म्हणजे कित्येक देव असे आहेत की ते भाग्यदेवी लक्ष्मीकडून सुखप्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. भाग्यदेवी लक्ष्मीकडे ते मागणी मागत असतात की आम्हाला सुख मिळू दे. पण स्वतः भाग्यदेवी लक्ष्मी काय करते ते पुढे दिलंय. पण ती स्वतः मात्र हातात एक कमळ घेऊन भगवंतांची सेवा करण्यास सदैव तत्पर असते. ती मात्र काय आहे, लक्ष्मी देवी भगवंतांच्या सेवा करण्यासाठी उत्सुक असते, तत्पर असते. तात्पर्यात प्रभुपाद समजवत आहेत की सुनीतीने या ठिकाणी दाखवून दिले आहे की भगवंतांकडून मिळालेली वरदाने आणि देवतांकडून मिळालेली वरदाने सारखीच नसतात. मनुष्य कोणाची पूजा करतो हे महत्वाचे नाही, कारण कोणाचीही पूजा केल्याने सारखेच फळ मिळते असे मूर्ख लोक म्हणतात. मूर्ख लोक काय म्हणतात की मनुष्याने कोणाची पूजा करायची हे काय महत्वाचं नाही. तो अ ची करू शकतो, ब ची करू शकतो, क ची करू शकतो, काहीच केलं तरी काय नाही. का असे मूर्ख लोक काय सांगतात, का असं करू शकतो आपण? कारण कोणाची पूजा केली ना तरी सारखंच फळ मिळेल असं ते मूर्ख सांगतात. पण वस्तुस्थिती तशी नाही, हे खरं नाही. भगवद्गीतेत असे म्हटले आहे की देवतांकडून प्राप्त होणारी वरदाने क्षणभंगूर असून ती अल्पबुद्धी लोकांसाठी असतात. अल्पबुद्धी लोक असतात ते देवतांकडे फळ मागतात. आणि देवतांकडची फळं असतात ती कशी असतात, काही काळ टिकणारी असतात. त्याला म्हणतात क्षणभंगूर अशी असतात. दुसऱ्या शब्दात देवता म्हणजे भौतिकतेने बद्ध झालेले जीव असल्यामुळे देवताही काय आहेत शेवटी, हे पण जीव आहेत. आणि भौतिकतेने ते बद्ध आहेत
त्यामुळे काय, जरी ते श्रेष्ठ पदांवर स्थानापन्न झाले, जरी त्यांना एक वेगळी मोठी पद दिली गेली, स्थानं दिली गेली, तरी त्यांनी जे दिलेले वर आहेत ते चिरस्थायी म्हणजे कायम टिकणारे नसतात. आत्मा शाश्वत असल्यामुळे आध्यात्मिक वरदान म्हणजे चिरस्थायी वरदान होय. आत्मा काय आहे, स्वतः शाश्वत आहे, म्हणून त्याला वरदान पण कसं हवं, शाश्वत हवं, नीट निरंतर टिकणार असं हवं. ज्याने आपली बुद्धी गमावली आहे, निरंतर टिकणारं म्हणजे काय, श्रेयस आणि प्रेयस हे आपल्याला माहिती आहे बघा. प्रेयस म्हणजे काय, प्रेयस म्हणजे आपण जिवंत आहोत, फार फार तर तिथपर्यंत टिकू शकतं, म्हणजे आपल्याकडे असलेल्या सगळ्या वस्तू, ऐश्वर्य वगैरे. पण श्रेयस म्हणजे काय, आपल्या मृत्यूनंतरही ते पुढे चालतं, असं आध्यात्मिक. तर आत्मा स्वतः शाश्वत आहे, त्यामुळे आध्यात्मिक वरदान म्हणजे चिरस्थायी वरदान होय, त्याला त्याची गरज आहे ऍक्च्युली. ज्यांनी आपली बुद्धी गमावली आहे केवळ तेच लोक देवतांच्या उपासनेकडे वळतात, असे भगवद्गीतेत सांगितले आहे. काय आहे, बुद्धी गमावली आहे, म्हणून ते भगवद्गीता 7.23 जर तुम्ही बघितलात तर त्यात दिलाय अंतवंतु फलम तेषाम. ते काय करतात, फळाची अपेक्षा करतात आणि देवताची उपासना करतात. म्हणूनच सुनीतीने आपल्या मुलाला सांगितले आहे की आपले दुःख दूर करण्यासाठी तू देवतांच्या कृपेची याचना न करता सरळ पुरुषोत्तम भगवंतांकडे जा. पुढचं पॅरेग्राफ. भगवंत आपल्या विभिन्न शक्तींद्वारे आणि विशेषतः लक्ष्मी देवीद्वारे भौतिक ऐश्वर्यावर नियंत्रण ठेवतात. तर भगवंतांच्या शक्तीद्वारे भगवंत कार्य करत असतात, त्याच्याबद्दल सांगितलं. म्हणून भौतिक ऐश्वर्याची अभिलाषा करणारे लोक भाग्यदेवी लक्ष्मीच्या कृपेसाठी वा तिला संतुष्ट करण्यासाठी लक्ष्मीकडे जातात. अगदी उच्च पदांवरील देवताही लक्ष्मी देवींची उपासना करतात, म्हणजे देवताही लोक काय करतात, लक्ष्मीची उपासना करतात. मात्र स्वतः भाग्यदेवी लक्ष्मी, महालक्ष्मी सदैव परम भगवंतांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करीत असते. यास्तव म्हणजे म्हणूनच जो कोणी भगवंतांची आराधना करतो त्याला आपोआपच लक्ष्मी देवीचे आशीर्वाद मिळतात. कारण जिथे भगवंत आहेत तिथे लक्ष्मीचा वास असणारच, लक्ष्मीचा आशीर्वाद असणारच. ध्रुव महाराज जीवनाच्या वर्तमान दशेमध्ये ऐहिक संपत्तीच्या शोधात होते. आता परिस्थिती काय, ध्रुव महाराज 5 वर्षाचे आहेत, सिंहासनावर त्यांचा अधिकार नाही असं आई सांगते आहे. त्यामुळे या दशेमध्ये काय आहे, ऐहिक संपत्ती, जी भौतिक संपत्ती त्यांना हवी आहे, की बाबापेक्षा उच्च आसन किंवा उच्च प्रतीचं हे मला हवं, अधिकार हवा किंवा राज्य हवं, अशी त्यांची ऐहिक शोध आहे. म्हणून त्यांच्या मातेने त्यांना अचूक उपदेश दिला की तुला भौतिक ऐश्वर्य हवे असले तरी त्यासाठी देवतांची उपासना करण्यापेक्षा भगवंतांची उपासना करणे अधिक श्रेयस्कर आहे. एक शुद्ध भक्त सांसारिक प्रगतीसाठी जरी भगवंतांकडे वरदान मागत नसला तरी भगवद्गीतेत म्हटले आहे की पुण्यशील व्यक्ती सांसारिक लाभांसाठीही भगवंताकडे जातात. म्हणजे काय, शक्यतो भक्त काय आहे, संसारात प्रगती व्हायची, मला खूप पैसा मिळू दे वगैरे असं मागत नाही. पण काय, भगवद्गीतेत हे सांगितलं की पुण्यशील व्यक्ती आहेत, जे पुण्य करणारे आहेत लोक, ते काय करतात, काहीही हवं असेल त्यांना संसारात, काही लाभ हवा असेल तर ते कोणाला मागतात, भगवंतांनाच मागतात. भौतिक लाभांसाठी भगवंताकडे जाणारा मनुष्य ही त्यांच्या सानिध्यात क्रमशः शुद्ध होतो. आता काय, भौतिक लाभांची कामना घेऊन भगवंतांकडे गेला, म्हणजे भगवंतांना शरण गेला, भगवंतांची भक्ती करायला लागला, भगवंतांचं नाम घेत राहिला, सेवा करायला लागला, तर काय होतं, भगवंतांच्या सानिध्यामुळे तो काय होतो, हळूहळू शुद्ध होत जातो. त्याच्या ज्या इच्छा आहेत त्या काय होतात, शुद्ध होतात, सगळ्या अनावश्यक सगळं निघून जातं. अशा रीतीने तो, तात्पर्यात पुढे वाचते, अशा रीतीने तो सर्व ऐहिक कामनांपासून, ज्या भौतिक उपभोगाच्या कामना आहेत त्यापासून काय होतो, तो मुक्त होतो आणि आध्यात्मिक
जीवनाच्या स्तरावर उन्नत होतो. हे सगळं होतं क्रमाक्रमाने होतं. इथे दिलंय क्रमशः शुद्ध होत जातो. जे हळूहळू हळूहळू त्याच्यात बदल होतो. मनुष्य जोपर्यंत आध्यात्मिक स्तरावर उन्नत होत नाही तोपर्यंत तो सर्व ऐहिक प्रदूषणाच्या पलीकडे पूर्णपणे जाऊ शकत नाही. जेव्हा तो सेवा करत राहील, हळूहळू हळूहळू सगळं करेल, जप वगैरे करेल, तर काय होईल आणि तो आध्यात्मिक स्तरावर उन्नत होईल. ते जर नाही झाला तर काय त्याचं भौतिक प्रदूषणातनं तो मुक्त होऊ शकणार नाही, त्याच्या पलीकडे जाऊ शकणार नाही. जर शुद्ध व्हायचं असेल तर आध्यात्मिक स्तरावर येणं, स्वतः भगवंतांची संबंध जाणणं आणि भगवंतांची भक्तिमय सेवा करणं, नाम घेणं, हे सगळं त्यांनी करायला हवं. ध्रुवाची माता सुनीती ही फार दूरदर्शी स्त्री होती. तिचा दृष्टिकोन खूप दूरचा होता. म्हणून तिने आपल्या मुलाला इतर कोणाचीही नव्हे तर एकमेव भगवंतांचीच आराधना करण्याचा उपदेश दिला. भगवंतांचे वर्णन येथे कमला सम नेत्र असलेले असे करण्यात आले आहे. पद्म पलाश लोचनात. एखादा मनुष्य जेव्हा थकलेला असतो तेव्हा त्याने जर कमळ पाहिले तर त्याचा थकवा क्षणार्धात नाहीसा होतो. कारण कमळ कसं असतं, अतिशय सुंदर असतं. ते बघितल्यावर आपल्याला असं खूप छान वाटतं आणि आपला थकवा नाहीसा होतो. तद्वतच म्हणजे तसेच प्रकारे एका शोकग्रस्त मनुष्याने भगवंतांचे कमळासमान मुख पाहिले तर त्याचा सर्व शोक त्वरित नष्ट होतो. कारण भगवंतांचं मुखकमल इतकं सुंदर आहे की काय होतं, त्यातनं आपल्याला आश्वासन मिळतं की सगळं हा जो त्रास आहे तो नष्ट होणार आहे. त्यामुळे त्यांना बघितल्याबरोबर सगळे शोक आपले नष्ट होतात. कमल पुष्प हे भगवान विष्णू तसेच लक्ष्मी देवीच्याही हातात असतं. आपण बघू ना, शंख, चक्र, गदा, पद्म नाही का भगवंतांच्या हातात असतं पद्म. तर हे हातात असणारे एक लक्षण व प्रतीक आहे. ते काय आहे, कमळ काय दाखवतं, शाश्वती दाखवते की काय आहे. ते बघितल्यावर काय होणार, आपल्याला भगवंत आश्रय मिळेल, भगवंतांना बघितल्यावर सर्व शोक नष्ट होतील, असं आपल्याला आपला थकवा घालवणारं, आपले क्लेश घालवणारं असं हे काय आहे, कमळ पुष्प आहे. हे त्याचं प्रतीक आहे. भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मी देवी यांची एकत्रित पूजा करणारे उपासक हे निश्चितपणे सर्वच संदर्भात अतिशय ऐश्वर्यशाली असतात, अगदी भौतिक जीवनातही. म्हणून काय विष्णू आणि लक्ष्मी यांची एकत्रित जे पूजा करतात त्यांचं काय होतं, ते सर्व संदर्भात ऐश्वर्यशाली म्हणजे त्यांना श्रीमंती असते भौतिक जीवनामध्येही, असं दिलेलं आहे. आणि पुढे भगवंतांचं वर्णन कधी कधी शिव विरिचिम नूतम असं केलं जातं. तर शिव म्हणजे शिवजी, विरिंची म्हणजे काय, ब्रह्माजी, आणि नूत म्हणजे स्तुती करणे. म्हणजे भगवंत कसे आहेत, ज्यांची शिवजी आणि ब्रह्माजी सदैव स्तुती करत असतात आणि स्तुती करत त्यांचं पूजन करत असतात, त्यांना वंदन करीत असतात, असंही भगवंतांचं वर्णन केलं जातं. त्याविषयी सांगतात. भगवंतांचे वर्णन कधी कधी शिव विरिंची नूतम असे करण्यात येते. अर्थात भगवान शिव आणि ब्रह्मदेव ही भगवान नारायणांच्या चरणकमलांना सादर वंदन करतात. काही शंका आहे का 24व्या श्लोकाला जायचा? मैत्रेय उवाच 24वा श्लोक. महर्षी मैत्रेय म्हणाले, ध्रुव माता सुनीती हिचे उपदेश वस्तुतः ध्रुव महाराजांच्या इच्छित उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठीच होते. तिने स्पष्ट सांगितलं होतं, तुला हे हवंय तरी भगवंतांकडे जा आणि तुझ्या इच्छा पूर्ण होतील. यास्तव म्हणजे म्हणूनच पूर्ण विचार करून आणि बुद्धिपूर्वक आणि दृढ निश्चय करून त्यांनी म्हणजे ध्रुव महाराजांनी पितृगृहाचा त्याग केला. कारण आईने काय सांगितलं, आता तू जा आणि तपस्या कर. आणि त्यांनी काय केलं, नीट ऐकलं, बुद्धीने ऐकलं, विचार केला, दृढ निश्चय केला आणि ते निघाले त्याग करून. तात्पर्य, सावत्र मातेने अपमानित केल्यामुळे आणि या प्रकरणाविषयी पित्याने कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे ध्रुव महाराज आणि त्यांची माता हे दोघेही शोक करीत होते.
काय आहे सुनीती कशी आहे नावडती राणी आहे, त्यामुळे राजाने काही फारसं उत्साह दाखवला नाही. ध्रुव महाराजांचा अपमान झाला तर त्याच्याबद्दल काही बोलावं आपल्या आवडत्या पत्नीला. त्यामुळे काय झालं ह्यांनी दोघांनी शोकच केला फक्त, ध्रुव आणि माता सुनीतीने. तथापि केवळ शोक करणे निरर्थक होते. नुसतंच शोक करत बसणं हे उपयोगाचं आहे का? नाही. शोक त्याच्यातनं काहीतरी शिकून पुढे काहीतरी कार्य करायला पाहिजे. केवळ शोक करणे निरर्थक आहे. त्याऐवजी मनुष्याने शोक निवारण होईल असे साधन शोधून काढले पाहिजे. या शोकातनं बाहेर कसं पडायचं हे शोधून काढलं पाहिजे. यास्तव म्हणजे म्हणूनच माता आणि पुत्र या दोघांनीही भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेण्याचा निश्चय केला. दोघांनी ठरवलं काय करायचं, आपण भगवंतांचा चरणकमलांचा आश्रय घ्यायचा. कारण सर्व भौतिक समस्यांवर हाच एकमेव उपाय आहे. कोणतीही आपल्याला समस्या आली जीवनात तर काय आहे, भगवंतांचा आश्रय, चरणकमलांचा आश्रय घ्यायचा. या संदर्भात येथे सूचित केलेले आहे की ध्रुव महाराजांनी भगवंतांचा शोध घेण्यासाठी आपल्या वडिलांची राजधानी सोडली आणि ते एका निर्जन स्थळी गेले. आता हे ध्रुव महाराजांनी केलंय, तर प्रल्हादांनी काय सांगितलं होतं ते प्रभुपाद सांगतात इथे. प्रल्हाद महाराजांनी हाच उपदेश केलेला आहे की मनुष्याला जर मनःशांती हवी असेल तर त्याने स्वतःला कौटुंबिक जीवनाच्या प्रदूषणापासून मुक्त केले पाहिजे आणि वनात जाऊन भगवंतांचा आश्रय घेतला पाहिजे. आता काय आहे, ध्रुवाच्या मनात खळबळ माजलेली आहे पूर्ण. त्यामुळे त्यांनीही काय केलं पाहिजे, कौटुंबिक जीवनातनं बाजूला जाऊन वनात जाऊन भगवंतांचा आश्रय घेतला पाहिजे. गौडीय वैष्णवांसाठी हे वन म्हणजे काय आहे, वृंदावन. गौडीय वैष्णव म्हणजे काय, आपण ब्रह्माजींच्या संप्रदाय आहोत, ब्रह्म मध्व संप्रदाय. पण ह्याचं जास्त वाढ कुठे झाली, गौड देशात, बंगालमध्ये जास्त वाढ झाली. आपले सगळे चैतन्य महाप्रभू तिथेच प्रकट झाले मायापूरला. नंतर हे आपले सगळे आचार्य आहेत ते सगळे बंगाली. प्रभुपाद पण कुठे तिकडेच, कलकत्ता तिकडेच आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, हा संप्रदाय आहे त्याचं आणि नाव झालं ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय. तर आपल्याला गौडीय वैष्णव पण म्हणतात. गौडीय वैष्णवांसाठी हे वन म्हणजे वृंदावन होय. एखाद्याने वृंदावनेश्वरी श्रीमती राधाराणीच्या मार्गदर्शनाखाली वृंदावनाचा आश्रय घेतल्यास निश्चितच त्याच्या जीवनाच्या सर्व समस्यांचे समाधान सहजपणे होईल. तर वृंदावनेश्वरी श्रीमती राधाराणी कशात मग्न असते, भगवंतांच्या सेवेमध्ये मग्न असते. तर ती काय मार्गदर्शन करणार, भगवंतांची सेवा करणं. त्यामुळे वृंदावनात राधाराणीचा आश्रय घेतला तर काय होणार, निश्चितच त्याच्या जीवनातल्या सर्व समाधानाचं समाधान सहजपणे होईल. श्लोक 25 भाषांतर. देवर्षी नारदांनी ही वार्ता ऐकली. आता काय झालं, हे सगळं झालंय सगळं. नंतर आता ध्रुव महाराज काय झाले, घर सोडून निघाले. हे सगळं देवर्षी नारदांना कळलं. कारण देवर्षी नारदांना असा आशीर्वाद आहे भगवंतांनी दिलेला की ते त्रिकालज्ञ आहेत. त्रिकाल म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य. ज्ञ म्हणजे ज्ञाता. त्यांना सगळ्यांचा माहिती आहे. त्यामुळे त्यांना ही वार्ता समजली आणि भाषांतर वाचते पुढे. ध्रुव महाराजांची सर्व कार्ये जाणून घेतल्यानंतर ते आश्चर्याने थक्क झाले. एवढासा 5 वर्षाचा मुलगा वनात निघालाय तपश्चर्येसाठी, हे जाणून घेतल्यावर त्यांना खूप आश्चर्य वाटलं. ते बाळ ध्रुवाकडे गेले आणि आपल्या सर्व मंगलमय हाताने त्याच्या मस्तकास स्पर्श करीत पुढील प्रमाणे बोलले. तर नारद मुनींना इतकं प्रेम आलं हे छोटस बालक बघून. त्यांनी काय केलं, त्याला आपल्या, नारद मुनी हे महान भक्त आहेत त्यामुळे त्यांचा हात कसा आहे, सर्व मंगलमय असा हात आहे. त्यांनी तो त्याला लावला मस्तकाला. असं आपण लहान मुलांना हात लावतो ना, तसं प्रेमाने स्पर्श केला आणि ते पुढील प्रमाणे बोलले. तात्पर्यात प्रभुपाद सांगतात, राजवाड्यामध्ये घडलेल्या सर्व घटनांसंबंधी जेव्हा ध्रुव महाराज आपली माता सुनीती हिच्याशी बोलत होते तेव्हा नारद मुनी काही तेथे उपस्थित नव्हते. म्हणून नारद मुनींनी ही सर्व घटना कधी ऐकली असा प्रश्न कोणीही विचारू शकेल. याचे उत्तर असे की नारद मुनी त्रिकालज्ञ आहेत.
अर्थात ते पुरुषोत्तम भगवान परमात्म्याप्रमाणे प्रत्येकाच्या अंतःकरणातील भूत, वर्तमान, भविष्य तिन्ही काळ जाणून घेण्यास इतके सामर्थ्यशाली आहेत. यास्तव ध्रुव महाराजांचा अटळ निश्चय जाणून ते त्यांना सहाय्य करण्यासाठी आले. त्यांनी सगळं ऐकलं, त्यांना म्हणजे माहिती पडलं सगळं सामर्थ्यशाली आहेत ते तिन्ही काळातलं जाणणारे. त्यांनी ती घटना जाणून घेतली आणि काय केलं, त्यांचा जो ध्रुव महाराजांचा अटळ निश्चय आहे, अटळ म्हणतात ना म्हणजे हलणारा, आणि अटळ म्हणजे दृढ निश्चय, असा दृढ निश्चय त्यांनी काय केला, जाणला त्यांनी, आणि लगेच त्यांना मदत करण्यासाठी ते आले. ही घटना अशा पद्धतीने जाणून घेता येईल. प्रभुपाद आपल्याला आणखी व्यवस्थित समजवतात. परम भगवंत प्रत्येकाच्या अंतःकरणात उपस्थित आहे. भगवंत प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपात उपस्थित आहेत. एखादा जीव भक्तिमय सेवेमध्ये प्रवेश करण्यासंबंधी गंभीर आहे हे जेव्हा ते जाणतात, म्हणजे कोण, भगवंत परमात्मा रूपात आहेत, ते जेव्हा जाणतात की हा जीव जो आहे तो काय आहे, भक्तिमय सेवेमध्ये प्रवेश करण्यात गंभीर आहे, गंभीरतेने तो काळजीपूर्वक रीतीने भक्ती करण्याची इच्छा करतोय, तेव्हा काय होतं, त्वरितच ते भगवंत काय करतात, आपल्या प्रतिनिधीला त्या जीवाकडे पाठवतात. भगवंतांचा प्रतिनिधी कोण, गुरु गुरु हे भगवंतांचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे ते आपल्या प्रतिनिधीला त्या जीवाकडे पाठवितात. अशा रीतीने नारदांना ध्रुव महाराजांकडे पाठविण्यात आले. याचे विश्लेषण चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये करण्यात आले आहे. गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्ती लता बीज, जे काय आध्यात्मिक गुरु आणि श्रीकृष्ण यांच्या कृपेने, प्रसादे म्हणजे कृपा, यांच्या कृपेने मनुष्य भक्तिमय सेवेमध्ये प्रवेश मिळवू शकतो. भक्ती लता बीज, त्याची जीवन काय होऊ शकते, भक्तिमय सेवेत सुरुवात होऊ शकते, प्रवेश मिळवू शकतो. ध्रुव महाराजांच्या दृढ निश्चयामुळे परमात्मा भगवान श्रीकृष्णांनी त्यांना दीक्षा देण्यासाठी आपला प्रतिनिधी नारद मुनी यांना त्वरित ध्रुव महाराजांकडे पाठविले. समजलं हे 26व्या श्लोकाला जायचं, 26व्याचं भाषांतर. आता नारद मुनी काय आहेत, आता बोलायला लागले त्या बाळाला हे करून, पण काय आहेत, हे काही शब्द आहेत ना, ते नारद मुनी असे आपण म्हणतो ना स्वगत, स्वतःशी बोलतात, तसे हे वाक्य आहेत बघा. भाषांतर. हो, सामर्थ्य संपन्न क्षत्रिय किती आश्चर्यकारक असतात पहा. आपला किंचितही मानभंग झालेला ते सहन करू शकत नाहीत. कल्पना करा, हा ध्रुव तर अगदी लहान बालक आहे, तरीही आपल्या सावत्र मातेने उच्चारलेले कठोर शब्द त्याला असह्य झाले. ते कसं मनातल्या मनात बोलतात तसं बोलले ते. काय की हे कसे आहेत, हे क्षत्रियाचा गुण आहे. क्षत्रियाचे जरी आपण पाहतो ना, त्या दिवशी आपण बघितलं होतं 18व्या अध्यायामध्ये जे श्लोक हे आहेत आपले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांचे गुण सांगितलेले आहेत. तर आपण बघितलं होतं ब्राह्मणाचे गुण आहेत ते 18.42 मध्ये आहेत आणि 43 मध्ये क्षत्रियाचे गुण दिलेत. शौर्य, तेजो, धृती, दक्ष, युद्धे, अचापल्य, ते आहे ना, ते आहे हे शौर्य. तेज म्हणजे शक्ती आहे, निर्धार असतो त्यांच्यात, निश्चय असतो. मग काय, दक्षता म्हणजे खूप दक्ष असतात ते सर्व कार्यांमध्ये. युद्धामध्ये धैर्यशाली असतात ते. मग औदार्य असतं त्यांच्याकडे, नेतृत्वाचा गुण असतो. असे काय आहेत त्यांच्याकडे गुण आहेत. अपलायनम म्हणजे काय, ते कधीच कोणत्याही गोष्टीपासून पळ काढत नाही. आणि नेतृत्व म्हणजे काय, ते जबाबदारी घेतात. आता पुढे येईल हे सगळं की तात्पर्य. क्षत्रियांच्या गुणांचे वर्णन भगवद्गीतेमध्ये करण्यात आले आहे, ते आपण आता वाचलं. त्यांपैकी प्रतिष्ठेची जाणीव असणे आणि युद्धभूमीवरून पलायन न करणे हे 2 महत्वाचे गुण आहेत. प्रतिष्ठेची जाणीव असणे म्हणजे काय आहे, त्यांना ना हे म्हणतात, म्हणजे इथे एक मिनिट हा शब्द
दानम ईश्वर भावश्च असं दिलेलं आहे. म्हणजे ते दान करतात, औदारी हा गुण आहे. आणि ईश्वर हा पण गुण आहे. म्हणजे काय, नेतृत्व आहे त्यांच्यात. नेतृत्व आहे म्हणजेच काय, प्रतिष्ठेची जाणीव आहे त्यांना स्वतःच्या. त्यामुळे प्रभुपाद म्हणतात 2 गुण या दिलेले आहेत भगवद्गीतेत. त्यातले हे कोणते आहेत, प्रतिष्ठेची जाणीव असणे आणि युद्धभूमीवरून पलायन न करणे, हे 2 महत्वाचे गुण आहेत. येथे असे दिसून येते की ध्रुव महाराजांच्या शरीरातील क्षत्रिय रक्त स्वाभाविकतः अत्यंत सक्रिय होते. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य संस्कृतीचे घरामध्ये पालन करण्यात आले तर वास्तविकपणेच मुले आणि नातवंडे आपापल्या वर्गाची विशिष्ट वारसा प्रवृत्ती पुढे चालवतात. म्हणजे काय आहे, आता हा काय आहे, ध्रुव क्षत्रिय आहे, त्यांच्या घरात क्षत्रियाप्रमाणे त्यांच्यावर संस्कार झाले म्हणून ते त्याच्यात मध्ये गुण आले. तसंच प्रभुपाद म्हणतात की आपापल्या घरात आपण काय केलं पाहिजे, विशिष्ट आपण ज्या वारसाचे आहोत, म्हणजे जे आपल्या घराण्याची जी संस्कृती आहे, जे संस्कार आहेत, ते काय पुढच्या पिढीला देण्यासाठी काय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आपल्या घरात तसं आपण वागलं पाहिजे. म्हणूनच वैदिक पद्धतीनुसार संस्कार किंवा शुद्धीकरणाचे विधी काटेकोरपणे कुटुंबांमध्ये आचरले जातात. विविध हे करणं ते करणं हे सांगितलं जातं. ते काटेकोरपणे होतं. का? कारण की आपोआपच मुलं कशी बघून बघून शिकतात. कुटुंबामध्ये चालू असलेल्या संस्कारांचे पालन करण्यात जर एखादा मनुष्य अयशस्वी ठरला तर तो जीवनाच्या कनिष्ठ स्तरावर त्वरित अधःपतित होतो. म्हणजे काय, तो जर संस्काराचं पालन नाही करत, म्हणजे नियमांचं पालन करत नाही आणि वेदांच्या अनुसार सांगितलेले जे नियमानुसार तो चालत नाही, मग काय करतो, वेदांच्या विरुद्ध वागायला लागतो तो. म्हणजे चांगली कर्म न करता काय करतो, तो विरुद्ध करतो. त्यामुळे काय होतं, त्याचं अधःपतन होतं. तर आता आपण विराम देऊया. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय.